अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते। तुमचा दिवस हा आनंदी जाओ, शुभ जाओ आणि स्वामीमय जाओ अशी स्वामींच्यांनी प्रार्थना करते। तर आजचा विषय आपला होणार आहे बघा, महाशिवरात्री। महाशिवरात्री येणार आहे 26 फेब्रुवारी या दिवशी आणि त्या दिवशी आपल्याला खूप महत्वाची अशी सेवा करायची आहे, ती म्हणजेच रुद्राभिषेक। रुद्राभिषेक जो असतो तो महादेवांचा आवडता अभिषेक असतो। लघु रुद्र बरेचसे प्रकार असतात वेगवेगळ्या रुद्राभिषेक मध्ये, पण रुद्राभिषेक जो असतो त्यामध्ये काही ठराविक असे मंत्रस्तोत्र दिलेले असतात। ते मंत्रस्तोत्र म्हणून आपण जेव्हा रुद्राभिषेक महादेवांचा करत असतो तर तेव्हा जे जल आपण टाकत असतो, जे तीर्थ आपण टाकत असतो, तर ते तीर्थाचं रूपांतर हे अमृता समान बनत असतं। आणि त्या पाण्याचा वापर आपण कशा पद्धतीने करावा, त्याचे आपल्याला काय काय फायदे मिळू शकतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच आपण जर सेवा जी असते रुद्राभिषेकाची सेवा जर आपल्या घरात नित्य नियमाने केली तर आपल्या घरात बऱ्याचशा गोष्टींचा बदल घडण्यासाठी मदत होत असते। आता सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तर आपण जो रुद्राभिषेक आहे तो संकल्पयुक्त सेवा सुद्धा आपण करू शकतो, किंवा नाही संकल्पयुक्त सेवा केली तर दर सोमवारी देखील आपण करू शकतो। तुमच्या घरात जर अशा गोष्टी आढळत असतील तर नक्कीच सोमवारच्या दिवशी तुम्ही रुद्राभिषेक करू शकतात, किंवा संकल्पयुक्त सेवा जी आहे ती देखील तुम्ही त्या दिवसापासून सुरू करू शकतात। किंवा नंदी पक्ष आता आपला चालू होणार आहे तर नंदी पक्षामध्ये सुद्धा तुम्ही ही सेवा जी आहे ही चालू करू शकतात। तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तर आपण रुद्राभिषेक केल्याने आपल्याला फायदे कोणते कोणते होऊ शकतात तुमच्या घरामध्ये, किंवा तुमच्या घरात असं काही घडत असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा महादेवांची जी सेवा आहे ती चालू करू शकतात। सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, तुमच्या घरामध्ये जर आजारपण असेल, दवाखाना हा संपत नाही, आजारी व्यक्ती आहेत, आयसीयू मध्ये व्यक्ती आहे, अशा गोष्टी असतील तर नक्कीच रुद्राभिषेक हा नक्कीच पठण करावा। रुद्राभिषेक करून जे तीर्थ असतं त्याचा उपयोग यासाठी होऊ शकतो। दुसरी गोष्ट म्हणजेच रुद्राभिषेक जेव्हा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो तर पितृदोष निवारण्यासाठी सुद्धा रुद्राभिषेक आपण करू शकतो। कुलदेवांची जेव्हा कोप आपल्यावर होत असतो तर कुलदेवांचा कोप जर लागलेला असेल ती सुद्धा सेवा केल्याने आपल्याला ते फळ आपल्याला मिळत असतं। तसंच पुढचं सांगेल, व्यसनाधीनता तुमच्या घरात असेल, तुमचे मुलं व्यसनाला लागलेले असतील तर व्यसनाधीनता कमी करण्यासाठी तुमचा नवरा असो किंवा मुलगा असो, या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही व्यसनाधीनतेसाठी संकल्पयुक्त सेवा या आपण करू शकतो, किंवा दर सोमवारी जरी केलं तरी देखील चालेल। तसंच तुमच्या घरात हट्टीपणा जिद्दीपणा असेल, मुलं चिडचिड करतात, ऐकत नसतील, तर ही सेवा तुम्ही करू शकतात। तर या बऱ्याचशा गोष्टींचा लाभ तुम्हाला एका अभिषेकाने मिळू शकतो, कारण महादेव हे श्रेष्ठ आहेत आणि कुलदेव जे असतात, खंडोबा महाराज असतात, ते एक रूप महादेवांचं असतं। पितृंची सुद्धा सेवा आपण, पितृंचा दोष जो असतो तो कमी करण्यासाठी सुद्धा महादेवांची सेवा करू शकतो। तर असे बरेच प्रकारचे जे फायदे असतात ते आपल्याला मिळत असतात। आता रुद्राभिषेक करण्यासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असेल तर सगळ्यात उत्तम असा काळ जो असेल तो निश्चित काळ असतो, त्यामध्ये करू शकतात। महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी तुम्ही करायचं आहे। ब्रह्ममुहूर्तावर जर जमलं तर नक्कीच करा, किंवा सकाळी 8च्या आधी करायचा प्रयत्न करायचा आहे, तो काळ अतिउत्तम ठरत असतो। तसंच तुम्हाला दुपारच्या वेळी नाही दिवसभर जमलं तर संध्याकाळी प्रदोष काळ नंतर, प्रदोष काळ म्हणजेच काय, सूर्यास्त जेव्हा होत असतो सूर्यास्ताच्या आधी 1.5 तास आधी आणि 1.5 तास नंतर जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये तुम्ही करू शकतात, किंवा रात्री देखील करू शकतात। कारण महाशिवरात्रीची जी रात्र असते तिला जागरण ह्या गोष्टी कराव्या लागतात, आणि निश्चित काळ सुद्धा आपला रात्रीचा येणार आहे 12:27 ते 1:16 तर त्या कालावधीमध्ये तुम्ही रुद्राभिषेक केला तरी देखील चालेल। त्यामुळे या कालावधीमध्ये तुम्ही रुद्राभिषेक करू शकतात। आता रुद्राभिषेक करण्यासाठी तुम्हाला कसा करावा, काय करावे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या घरात जर पाणी गळती असेल तर अतिउत्तम, कारण गळतीने आपलं पाणी जे असतं ते पडत राहतं आणि आपण जे मंत्र स्तोत्र असतात ते आपण म्हणू शकतो। तर गळती असेल तर गळती लावा, गळती नसेल तर तुम्ही हाताने पाणी चमचने थोडं थोडं अगदी टाकलं तरी देखील चालेल। आणि रुद्राभिषेक करण्यासाठी जी आपली महादेवाची पिंड असते ती कुठलीही असली तरी चालेल, पितळी असो, दगडी असो, कुठल्याही धातूची राहिली तरी देखील चालेल, चांदीची चालेल, पारद शिवलिंग चालेल, फक्त त्याखाली तुम्हाला तांब्याची ताम्हण जी असते ती ठेवायची असते। स्टीलचं पात्र ठेवू नका, तांब्याची ताम्हण ठेवा, छोटीशी असेल ती, तिच्या खाली मोठं पात्र तुम्हाला ठेवायचं आहे। कारण आपल्याला ही सेवा जी असते ती जास्त वेळ चालणार आहे, जास्त कालावधीसाठी। आणि अभिषेक करत असताना महादेवाची पिंड आपण एकदा का ठेवली तिला उचलायचं नाही, किंवा आपण अभिषेक करताना
बसलो तर आपल्याला उठायचं नाही, हा नियम आपल्याला पाळायचा असतो. म्हणून आपल्याला जेणेकरून ते पाणी आपलं साचेल एवढं पात्र आपल्या जवळ ठेवायचं आहे. सगळ्यात आधी महादेवाची पिंड ही तांब्याच्या तामणामध्येच ठेवायची मात्र. आणि आपल्या बाजूला देखील आपल्या जवळ 1-2 बाटली भरून किंवा कळशी भरून पाणी ठेवायचंय, की जेणेकरून आपल्याला एवढं पाणी जास्तीचं लागेल. आता आपल्या टाकण्यावर असतं, थोडं थोडं आपण टाकलं तर कमी पाण्यात अभिषेक होतो, पण मात्र जास्त प्रमाणात आपण टाकलं तर जास्त पाणी लागू शकतो. आता त्या पाण्याचा वापर देखील आपण चांगल्या प्रकारे करू शकणार आहोत आणि कसा करावा ते आपण पुढे बघणार आहोत. पण आता सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपल्याला मंत्र स्तोत्र कोणते म्हणायचे आहेत. जेव्हा पण आपण रुद्राभिषेक करणार आहोत तेव्हा जे मंत्र स्तोत्र म्हणणार ते आपल्या नित्यसेवेचा ग्रंथ जो असतो, नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये प्रत्येक मंत्र प्रत्येक स्तोत्र जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे इकडे तिकडे शोधण्याची गरज नाही. रुद्राध्याय सुद्धा तुम्हाला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये मिळून जातील. तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगे, नित्य ध्यान करायचं आहे. नित्य ध्यान किंवा मग स्वामी स्तवन जे असतं महाराजांचं ते आपण करायचं आहे. ते म्हणत असताना हात जोडून नमस्कार करावा. पाणी नाही टाकलं महादेवाच्या पिंडीवर तरी देखील चालेल. हात जोडून नमस्कार करावा आणि तिथे बसावं. महादेवांना प्रार्थना करावी की तुम्ही रुद्राभिषेक कशासाठी करत आहेत, काही अडचण असेल त्यासाठी, किंवा तुमच्या घरात कुठलीही अडचण नसेल तर त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळण्यासाठी करत आहोत, ते देखील तुम्हाला महादेवांना सांगायचं आहे आणि सुरुवात करायची. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष, गणपती अथर्व शीर्ष फलश्रुती नाही म्हटली तरी देखील चालेल. शिवकवच जे आहे ते म्हणायचं आहे. शिवकवच हे संस्कृत मध्ये प्राकृत मध्ये जे काही मंत्र स्तोत्र मी तुम्हाला सांगणार आहे ते संस्कृत आणि प्राकृत दोघी भाषांमध्ये आहे. तुम्हाला जी भाषा सोपी वाटेल, सोयीस्कर वाटेल आणि तुमचे उच्चार जे असतात ते स्पष्ट असतील अशा पद्धतीने तुम्हाला म्हणायचं आहे. ठीक आहे. तर शिव कवच म्हणायचं आहे. शिव कवच म्हटल्यानंतर शिव महिम्न म्हणायचं आहे. शिव महिम्न म्हटल्यानंतर रामरक्षा म्हणायची आहे. रामरक्षेच्या 10 ओळी तुम्ही म्हटल्यात तरी देखील चालेल, पुढच्या नाही म्हटल्यात तरी देखील चालेल. त्यानंतर रुद्र अध्याय, रुद्र अध्यायामध्ये चमक आणि नमक 11 अध्याय येत असतात. चमकचे 11 अध्याय आणि नमकचे 11 अध्याय. तर तुम्हाला हे संपूर्ण अध्याय पठन करायचे आहेत. हे अध्याय तुम्हाला जमणार नसतील, कठीण आहे संस्कृत मध्ये असल्यामुळे, तर तुम्ही मोबाईलला लावून दिला रुद्र जे अध्याय आहेत ते तरी देखील चालेल आणि तुम्ही पाणी मात्र महादेवाच्या पिंडीवर टाकायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे श्री सूक्त. श्री सूक्त तुम्हाला म्हणायचं आहे. नंतर रुद्र गायत्री मंत्र, रुद्र गायत्री मंत्र हा नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओम तत्पुरुषाय विघ्ने महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात, हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे 11 वेळा. पुढचा अमृत संजीवनी मंत्र जे आहेत ते म्हणायचे आहेत. नंतर संजीवनी मंत्र जे आहेत ते म्हणायचे आहेत. अमृत संजीवनी मंत्र हा देखील तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. संजीवनी मंत्र तिथे दिलेले आहेत तेवढे पूर्ण म्हणायचे आहेत. महामृत्युंजय मंत्र जो आहे तो वेदोक्त महामृत्युंजय मंत्र जो आहे तो म्हटला तरी चालेल किंवा महामृत्युंजय मंत्र म्हटला तरी देखील चालेल. हा 11 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. कालभैरव अष्टक हे 1 वेळा म्हणायचं आहे. एवढे मंत्र स्तोत्र म्हणतो तोपर्यंत आपण पाणी टाकू शकतो. पाणीचं अभिषेक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला महादेवाची पिंड ही आपण उचलू शकतो, उचलून घ्यावी. रुद्र जर असेल, रुद्राक्ष तुमच्या घरी असेल तर जेव्हा पाणी आपण महादेवाच्या पिंडीवर टाकणार आहोत तेव्हा रुद्राक्ष ठेवू शकतात. रुद्राक्षची माळा असेल तर महादेवाच्या पिंडीवर ठेवा आणि अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे. त्यानंतर कालभैरव अष्टक म्हटल्यानंतर तुम्हाला महादेवाची पिंड उचलायची आहे. उचलून घेतल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या, जे देवपूजेचा आपला कापड असेल तो. त्यानंतर तुम्हाला एक पाट असेल तिथे आपण मांडायची आहे पूजा आणि तिथे तांदूळाचे थोडेसे दाणे टाका. तांदूळ असतील ते त्यावरती महादेवाची पिंड ठेवायची. त्याची यथाशक्ती तुम्हाला पूजा करायची. त्यांना भस्म, चंदन, भस्म जे असतं ते अर्पण करायचंय. कापसाची माळ जी असते ती अर्पण करायची. त्यांना हळदी कुंकू लावू नका असं सांगेल. हळदी कुंकू वाहू नका आणि कापसाच्या माळीला देखील हळदी कुंकू लावायचं नाही. पांढरं वस्त्र आपल्याला महादेवांना अर्पण करायचं असतं. त्यानंतर तुम्हाला पांढरे फुलं असतील ते अर्पण करू शकतात. आणि अजून सांगेल की बेलपान जर असतील 108 बेलपान असले तर अतिउत्तम, एक असलं तरी देखील चालेल. मात्र आपल्याला 108 नामावली जी आहे, शिव अष्टोत्तर शत नामावली जी आहे ती म्हणायची आहे. ती तुम्हाला जमत नसेल तर 108 वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हटला तरी देखील चालेल आणि आपल्याला बेलपान हे महादेवांना वाहायचे आहेत. या पद्धतीने तुम्ही वाहू शकतात. त्यानंतर शमीचं पान असतील ते सुद्धा अतिप्रिय असतात महादेवांना, ते वाहू शकतात.
किंवा पांढरे फुलं असतात ते सुद्धा तुम्ही महादेवांना वाहायचे आहेत. या पद्धतीने तुम्हाला शिव नामावली म्हणायची आहे, त्यानंतर नमस्कार करायचा आहे. नंतर आपल्याला महादेवांची आरती करायची आहे. गणपती बाप्पांची आरती आधी घ्या, नंतर महादेवांची जी आरती असेल ती घेऊ शकतात. महादेवांना धूपदीप दाखवायचा आहे. त्यानंतर कर्पूर आरती जी असते ती करायची, म्हणजे कापराची आरती तुम्हाला करायची, केली तर अतिउत्तम. आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल महादेवांना नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. नैवेद्य आता महाशिवरात्री असल्यामुळे आपला सगळ्यांचाच उपवास राहील, तर आपण दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकतो किंवा खडी साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी देखील चालेल. अशा प्रकारे तुम्हाला रुद्र अभिषेक आपल्या घरात करायचा आहे. या प्रकारे मंत्र स्तोत्र म्हणायचे. आता हा अभिषेक केल्यानंतर सगळं झाल्यानंतर आपण जी पूजा आहे ती रात्रभर ठेवू शकतो. दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलायची आहे. तर आपण पूजा कशी करावी किंवा महाशिवरात्रीची पूजा केल्यानंतर पार्वती मातेची पूजा महादेवांबरोबर कशी करावी, शिवामूठ कशी वाहावी, ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाकेल. मात्र आता आपण जो रुद्राभिषेक केलेला आहे, रुद्राभिषेकाचं जे पाणी आहे त्याचा वापर कसा करावा, तर ते पाणी जे असतं ते अमृता समान बनलेलं असतं. ते अमृत जे असतं ते आपल्या घरातील सगळ्यांना थोडं थोडं आपण प्राशन तीर्थ म्हणून प्राशन करायला द्यायचं आहे. आणि जे उरलेलं पाणी असेल ते तुम्ही आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. शिंपडत असताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही जर ही सेवा कंटिन्यू चालू ठेवत असणार तर दररोज तुम्ही शिंपडू शकता, किंवा दर सोमवारी जर तुम्हाला करायचं असेल तर हे पाणी आपण बाटलीमध्ये भरून ठेवा. स्प्रे बाटली असेल तर स्प्रेने आपल्या घरात दररोज हे जे पाणी असतात हे आपण शिंपडू शकतात. आपल्या घरातील जे दोष असतात ते कमी व्हायला मदत होत असते. तुमचं घर भाड्याचं असेल किंवा स्वतःचं असेल तरी देखील ही सेवा करायला चालेल. त्या घरातले दोष हे जे असतात हे कमी व्हायला मदत होईल. त्यानंतर तुम्हाला सांगेल, जे नित्य ध्यान किंवा नित्य शिवशंकरांची प्रार्थना आहे ती देखील तुम्हाला म्हणायची. ती म्हणजे आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मुखात असायची. नेहमी स्वामी समर्थ महाराज आपल्या मुखात ती प्रार्थना ठेवायची. ती म्हणजे कोणती? शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. ही प्रार्थना आपल्याला 11 वेळा म्हणायची आहे. अगदी सोप्या आणि साध्या भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला जर जमणार नाही, संस्कृत मध्ये सगळे मंत्र स्तोत्र आहेत ताई, आम्हाला एवढं जमणार नाही, तर तुम्ही युट्यूबला सर्च करा. आपलं गुरुपीठ ऍप जे आहे त्याच्यावरती देखील आपलं दिलेले आहे रुद्र अभिषेक कसा करावा. नक्कीच तुम्हाला सगळे मंत्र स्तोत्र त्यामध्ये मिळून जातील. आणि तुम्ही मोबाईलला लावला आणि तरी देखील तुम्ही अभिषेक केलं तरी देखील चालेल, काही हरकत नाही. मात्र एवढं लक्षात ठेवा, जेव्हा आपण अभिषेक करत असू, महादेवाची पिंड ठेवली एक वेळा, तिला हलवायचं नाही. आपण स्वतः देखील त्या जागेवरून उठायचं नाही. आपल्याला काही वस्तू लागत असली तर आपण दुसऱ्याकडून मागून घ्यायची आणि त्यानंतर नमस्कार करून आपण उठायचं आणि या पद्धतीने आपण उत्तर पूजा करायची. बस. जे वाहिलेलं सामान असतं ते आपण निर्माल्यात टाकू शकतो आणि या पद्धतीने आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे. तर या प्रकारे सगळ्यांनी आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक ही सेवा चालू करू शकतात. जर जमलं तर दर सोमवारी तुम्ही करू शकतात. जर संकल्पयुक्त तुम्हाला सेवा करायची असेल, असे प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये असतील, तर नक्कीच 41 दिवसाची ही सेवा तुम्ही मनापासून श्रद्धेने करा, तुम्हाला फरक जाणवेल. त्यानंतर तुम्ही कंटिन्यू जर केलं तर 131 दिवस तुम्हाला ही सेवा केली तर पूर्णपणे 100% रिझल्ट हा मिळत असतो. मात्र संकल्पयुक्त सेवा करताना आपल्याला काही नियम जे असतात ते पाळायचे असतात, तेव्हा आपल्याला फळ पूर्णपणे मिळत असतं. चला मग, सांगितलेली सेवा जी ती महादेवांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.